दरम्यान निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांचा गट आजच सुप्रीम कोर्टात जाईल अशी माहिती मिळते। सोबतच ज्येष्ठ वकिलांशी सल्लामसलत करण्यात आल्याचं कळतंय। आज ज्येष्ठ वकील अर्जाचा मसुदा घेऊन शरद पवारांच्या घराबाहेर पडलेत, त्यामुळे आज काय घडतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहे। सोमेश, खरं तर कालच सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं होतं की निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात आम्ही जाऊ। काय तयारी सुप्रीम कोर्टातल्या अर्जाची करण्यात आली आहे? ज्ञानदा, आपल्याला आठवत असेल जेव्हा अगदी सुरुवातीला हा वाद सुरू झाला होता, त्यानंतर शरद पवारांनी भूमिका घेतली होती की आम्ही काही फार या कोर्ट वगैरे यात पडत नाही, आम्ही आमचा आश्वासक चेहरा मी एकटा आहे, शरद पवार आहे। परंतु काल सुप्रिया सुळेंनी सांगितलं की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ। थोड्या वेळापूर्वी इथून एक ज्येष्ठ वकील जे अतिशय सिनियर आहेत त्यांचं ते स्वतः बाहेर पडले आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी म्हटलं की याविषयीची अधिकृत भूमिका ही शरद पवार साहेब किंवा प्रत्यक्ष सुप्रिया सुळेच सांगतील असं त्यांचं म्हणणं होतं। पण आपला जो अंदाज आहे त्यानुसार आजच्या आजच सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देण्याची तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली गेल्याचं समजते, शरद पवारांकडून केली गेल्याचं समजते आणि तो मसुदा ही जवळपास तयार झालेला आहे असंही समजते। त्यामुळे या आजच्या निवडणूक आयोगाच्या निकालाला थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल, कारण तो एकमेव मार्ग आहे सध्याच्या घडीला उपलब्ध असलेला शरद पवार गटाकडे की निवडणूक आयोगाच्या निकालाला थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान द्या। कारण त्यावर शक्यता आहे की निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नावाबाबत 3 ऑप्शन्स जे सुप्रिया सुळेंना शरद पवारांना दिलेत की तुम्ही हे 3 ऑप्शन्सपैकी काहीतरी निवडा। जर निवडणूक आयोगाकडे थेट आपले ऑप्शन्स पाठवण्याऐवजी त्यापूर्वी जर सर्वोच्च न्यायालयातून कोणत्याही प्रकारचा रिलीफ मिळवण्याचा प्रयत्न हा जर का शरद पवार गटाने केला तर मला असं वाटतंय की ते कदाचित कायदेशीर दृष्टीने आणि कायदेशीर रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल, कारण त्यामुळे शक्यता आहे की निवडणूक आयोगाचा आदेश स्टे व्हावा अशी मागणी केली जाऊ शकते किंवा मग निवडणूक आयोगाचा आदेश जरी स्टे झाला नाही तरी सुद्धा स्टेटस को मेंटेन राहावा किंवा आम्हाला राज्यसभेसाठी नवं चिन्ह घेण्याची बळजबरी केली जाऊ नये असंही म्हटलं जाऊ शकतं किंवा आम्हाला एखादा परमनंट सिंबल द्यावा किंवा दोन्ही गटांना वेगवेगळे सिंबल द्यावेत, परंतु निवडणूक आयोगाचा स्टेटस को जी ऑर्डर आहे ती स्टे करावी अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये आज शरद पवार गट जाण्याची शक्यता आहे। आणि त्यानुसार थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की एक ज्येष्ठ वकील या शरद पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडले, त्यामुळे या सगळ्याबद्दल आता पक्ष म्हणून त्या अधिकृत भूमिकेतून काहीतरी जाहीर करतीलच की आम्ही कोर्टात जाणार आहोत की नाही। परंतु आपल्या अंदाजानुसार निवडणूक आयोगाला एकमेव अपीलेट ऑथॉरिटी म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये जातील। आपल्यासोबत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या युवती आघाड़ीच्या नेत्या सोनिया दुआन आहेत। सोनिया जी, ये कल ऑर्डर आया है इलेक्शन कमीशन का, क्या कहेंगे, कैसे देखते हैं इसके बाद? देखिए, आगे हम इसको न्यायालय तक लेके जाएंगे, सुप्रीम कोर्ट तक लेके जाएंगे, लेकिन जिन लोगों के लिए ये आया है उनके लिए मुझे एक ही बात कहना है, जो इंसान अपने माँ बाप का, अपने परिवार का नहीं हुआ वो किसी देश और प्रदेश का तो कभी नहीं हो सकता। मैडम, आपकी ओर से अभी यहाँ पे पोस्टर भी लगाए गए, हम देख रहे हैं, उस पर भी यही संदेश दिया गया है, तो अभी आप एक्शन मोड में आ गए ऐसा समझे? पूरी लड़ाई जोर से होगी अभी? और देखिए, लड़ाई तो लड़ने के लिए होती है और कुछ लोगों की मदद से वो लोग एक सिंबल को और उसको हथियाने की कोशिश कर सकते हैं, लेकिन हमारा सिंबल, हमारी आइडेंटिटी, हमारी पार्टी माननीय शरद पवार साहब हैं। हम उनके साथ खड़े थे, उस योद्धा के साथ इस देश का सारा युवा खड़ा है और आगे भी खड़ा रहेगा। आपकी छवि एक ट्रबल शूटर की तरह है, आपने पहले भी एक बार बड़ा ऑपरेशन ट्रबल शूट किया था, तो क्या इस मामले में भी अभी आपके पास कोई खास जिम्मेदारी या कोई खास मिशन है? माननीय शरद पवार साहब का हर योद्धा ट्रबल शूटर है और उन्होंने लोगों के घर बनाए हैं, परिवार बनाए हैं, लोगों के घर परिवार तोड़े नहीं हैं। और ये लोग जो अपने घर परिवारों के नहीं हुए और वो लोग जो उन घर परिवारों को तोड़ रहे हैं, अंत जल्दी ही आएगा। थैंक यू सो मच। तर आपल्यासोबत होत्या सोनिया दुआन, ज्यांनी नुकतीच माहिती दिली आहे की एनसीपी आता जोरदार संघर्षाला तयार झाली आहे आणि सोनिया दुआन ज्यांनी अनेकदा यापूर्वीही ट्रबल शूटरची भूमिका बजावली होती त्या पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आल्यात असं कळते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। धन्यवाद सोमेश, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।